आतमध्ये अनेक दिवसांपूर्वी मी एक मुंबईमध्ये आपण सगळ्यांना आवडीने खातो. मुंबईमध्ये ऑफकोर्स बाहेरगावी पण झाले आता बरेच ठिकाणी असेल, औरंगाबादमध्ये पण आहे वाटेल. डॉमिनोज नावाची एक चेन आहे. डॉमिनोज नावाच्या चेनला एका ब्रिटिश एजन्सीनी सर्वे केला. त्यांना लक्षात आलं की इंडियामध्ये 50 रुपयामध्ये डॉमिनोज गार्लिक ब्रेड, एक ब्रँडेड गार्लिक ब्रेड आणि एक ब्रँडेड पिझ्झा कसा विकू शकतो म्हणून त्यांनी सर्वे केला. तर त्याच्यात त्याला हे लक्षात आलं की त्याच्यामध्ये बटर नावाचा चीजच नाही आहे, आयटमच नाही आहे. आणि ॲक्च्युली पिझ्झा बनवताना हे लोक चीज घालतच नाही. हा व्हायरल झालेला व्हिडिओ मी जपानमध्ये बघितला आणि त्याच्यानंतर मी जपानीज डॉमिनोजमध्ये गेलो मुद्दाम चेक करायला काय आहे. तर इकडे जे चीज घातलं जातं हे ॲक्च्युली मोझरेला चीज वापरतात आणि तिकडे आर्टिफिशियल फ्लेवरिंग करून त्याला वरती कोटिंग देऊन एक सॉस टाईप चीज वापरतात. ते चीज नसतंच. सो हे असे रेस्टॉरंट इथे चालूच शकणार नाही. हो, आणि अनफॉर्च्युनेटली आपण त्या गोष्टी लहान मुलांना देतो आणि एखाद्या अतिशय चांगल्या दिवशी बर्थडे पार्टी फंक्शन म्हणा आणि आपण ते मागवतो. तुमच्या राईट हँड साईडला एक दुकान आहे. त्या दुकानाचं नाव डॉंग होते. जसं डायसो आहे तसं इथे एक अजून एक चेन ऑफ चीप सेलिंग गुड्स, त्याचं नाव डॉंग होते. पुढे हा जो बोर्ड दिसतो ना येलो कलरचा, सगळं बाहेर ठेवल्यात गोष्टी, हा कोपऱ्यावरचा ओमेगा लिहिले ते. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे चीप आयटम्स मिळतील आणि हे 24 तास चालू असतं. आणि स्टोर्समध्ये तुम्ही बाहेर बघताय पिक्चर, कपडे सुकवायचे चिमट्यांपासून पाणी वगैरे. काही मॉल्समध्ये इथे पेट्स मिळतात. पेट्स, कोणाला पेटवरती अतिशय प्रेम, लहान कुत्री मांजरी एनिबडी नो, इथे पेट्स मिळतात. आणि कधी कधी असं वाटतं की आपल्याला देवाने एक पेट बनवायला पाहिजे. कारण इकडे कुत्र्यांसाठी स्पेशल दुकान आहेत, त्यांचं स्पेशल रूम्स आहेत, त्यांचे स्पेशल कपडे आहेत, त्यांचे स्पेशल. आणि एक छोटा डॉगी साधारण 2 लाख येन 3 लाख येनपर्यंत जातो. त्यांचे मॉल आहेत. घरात कोणीच नाही, त्याला खायला घालायला खूप पैसे लागतात. तर छोटा एक डॉग घेतलेला काय भेटतं, थोडंसं खातो, घरात असतो. ॲटलिस्ट एक कंपॅनियन म्हणून इकडची बरीचशी लोक डॉग आणि कॅट पेट ठेवतात. पण असतात जबरदस्त, दिसायला खूप सुंदर दिसतात एकत्री, वेगवेगळे त्याचे ब्रीड्स. इथे डावीकडे डॉग सलून पण आहे. इथे खूप खर्च करतात डॉगला मसल बिल्ड करण्यासाठी. आपल्याकडे पण आहे, पाण्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये त्यांना घालून त्याला ह्याकडून तिकडे चालवत नेतात, एक्सरसाइज करतात. त्यांचे मसल बिल्ड व्हायला पाहिजेत म्हणून त्यांना वॉकिंग ट्रॅक आहे, जॉगिंग ट्रॅक आहे. आपल्याकडे जसं जिम्नॅशियम्स आहेत तसे रनिंग ट्रॅक्स आहेत, बरंच काय. आज एक इथं जाणार म्हणजे ते असतील इथे, त्याने हात वर करावा. तर कोणीतरी मला विचारलं की इथे